हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे मारताय मागं डास, तर मला मारते. एवढ्या कोपऱ्यात नाही जावं लागत डास मारायला, फक्त इथं 2 कोपऱ्यात. त्याचा वध करायचा होता मला. अच्छा, जो मला डसला ना त्याचा वध करायचा म्हणून त्याचा मी पाठलाग करत होतो. ओ युद्ध झालं होतं काय? तुला उडून नाही बघायचंय का? मला बघायचंय, पण माझ्या नवऱ्याला काही दमच निघत नाही. मी म्हटलं उद्या म्हणजे आज मला हे कळत नाही. पार्सल आलं एवढं वेळ वाट बघू शकतो. 2 मिनिटं थांबा. काल पार्सल आलं रात्री, म्हणजे रात्री दादा घेऊन आली येताना. तर म्हटलं आता उद्या उघडू ना, उद्याच्या ब्लॉगला पण काहीतरी कॉन्टेंट पाहिजे ना, त्याच्यासाठी उद्या उघडू. तर यांचं कालपासून रात्री नाही मी ओपन करतो परत घडी करून तसंच ठेव. म्हटलं नाही उद्याच ओपन करायचं. मग आता उठून आल्या म्हणे कधी पार्सल उघडायचं. माझ्यापेक्षा जास्त त्यांना एक्साइटमेंट आहे. पार्सल जरी माझं असलं पण एक्साइटमेंट त्यांना आहे, कारण पैसे त्यांची गेली, माझी नाही गेली. पैशांचं नाही मुद्दा. मला असं नवीन काही असलं का मला असं कधी कधी उघडून बघून कधी असं. तुम्हाला पार्सल नाही होत का अशी एक्साइटमेंट? होतं ना. मला नवीन ऑर्डर करायची बिल एक्साइटमेंट होती, पण आता दीज डेज मी कंट्रोल करतोय. करावंच लागणार. नाहीतर आत्यांचा मारच खाणार. हा क्वालिटी तर चांगली वाटते. आता घातल्यावर कसं वाटतं काय माहिती. मला बघू दे ना, मला बघू दे ना, मला बघू दे ना. माझं आहे ना. डिकॅथलॉनचं ओरिजिनल हे मला डिकॅथलॉनचं आहे. आणि बघू आता कसं आहे काय. साला डिकॅथलॉन मेड इन बांगलादेश बनवितं काय? मी तुम्हाला त्या दिवशीच बोलले ना, ज्या दिवशी तुम्ही ऑर्डर केलं तेव्हाच मी पाहिलं होतं त्याच्यावर मेड इन बांगलादेश. चायना नाही, इंडिया नाही, अमेरिका नाही, डायरेक्ट बांगलादेश. बांगलादेश तसं टेक्सटाईल मधलं हे आहे, पण ट्राईट हो मोठं होईन ना होतं मला. हे अगे चांगलं आहे, एवढं काही हे नाही. चांगलंच आहे ना. तुम्ही मोठं करशाल बरं का, घालू नका परत तुम्ही. अहो ते मोठं होईन ना, नका ना घालू. पण हे बघा माझं पार्सल, माझं स्वेटर यांनी घातलं. आता काय नाही, चांगलं तर दिसतंय मला. राहू द्या मग, थोडस फिट झालं. राहू द्या. ते म्हणून ते जादू मारला माणूस कसं दिसतो तसे दिसतंय. आता हे करायची गरज नाही. चांगलंय. मोठा होईल का मला? अरे मोठं होईल, काय हरकत नाही. मोठं झालं तर अजून 4-5 वर्ष ठेवून. ए कुठं मोठं झालंय? नाही झालंय मोठं. चांगलं तर दिसतंय. 1 मिनिट. नाही मोठं नाही, बरोबर आहे. हा इथं म्हणलं ते तुम्हाला एम साईज बरोबर आहे. मी एल साईज ऑर्डर करणार होतो. त्याची तुम्ही झाकले असते पूर्ण. आता या बा कसं हे पा मस्त आलंय बरोबर. हा मस्त आहे. चांगलं दिसतं. हा चांगलं दिसतं. हा ठेवायचं ना, मग रिटर्न नाही करायचं. नाही मस्त आहे. मग मी तुला घ्यायचं सेम. आता माझं आहे ना ते अजून. आता काही त्यांच्या तोंडात जाते का? ते आहे ना, नंतर घे. तुला म्हणलो मी घ्यायचं तर. जेव्हा घ्यायचं तेव्हा मी तुला सांगत. असं घ्यायचं कधी घ्या. मी काही नाही म्हणणार नाही, मला वाटलं तेव्हा मी लगेच घेणार. ओके. पण आता आहे अजून म्हणून नाही म्हणते. ते चांगलं आहे ना, पण ते छान आहे माझं स्वेटर. कोणी घेतलेलं ते का माझा तो लहान मुलगा नाही का, कोण ग? तो अर्धा दाटकट झालेला आहे. अर्धा दाटकट झालेला आहे. छोटा मुलगा नाही का तो, हंग त्यांनी घेतलेलं. काही दिवसांनी आणि काही दिवसांनी त्याची ती ओळख संपणार आहे. ऐक ना, आणि हे मोठ्या मुलांनी घेतलेले, स्वप्नील दादानी माझ्या. हो का? हो, कोल्हापूरवरून आणलेलं आहे. ओके. परफ्यूमचा यूज पा कसा चालू आहे. परफ्यूम अंगावर मारायला घ्यायचा आणि चष्मा आवडत. मग का बरं घेतलाय हा चष्मा क्लीन करायला? म्हणजे खास तुम्ही चष्मा क्लीन करायला परफ्यूम घेतला? त्याच्यामध्ये स्पिरिट राहतं ना. लग्नाच्या वेळेस घेतला होता ना. खरं खरं बोला. इज द
लाईक उसको क्लिनिंग प्रॉपर्टीज जास्त आहे ना त्याच्यामध्ये. उसको क्लिनिंग प्रॉपर्टी जास्त आहे ना. अरे ते इंग्लिश येत नाही माझं कधी कधी, लई गंडलंय मा इंग्लिश. हिंदी मराठी तर नीट बोला. जेव्हापासून मी पेपर वाचायचं कमी केलंय ना तेव्हापासून माझं इंग्लिश लई इंग्लिश लई गंडलंय. बोलताना मला असे शब्द सुचत नाही, म्हणजे मला इथं शब्द साठा कमी झालाय आणि प्रॅक्टिस पण राहिली नाही. मराठीचं कसं काय कमी प्रॅक्टिस पण राहिली नाही ना मराठी लोकांसोबत राहून. मग एखादी फॉरेनची बायको करायची ना, कायला सोनेवाडीची गेली. सोनेवाडीची थोडी, ते स्वित्झर्लंड. गजब बेइज्जती. ते म्हणशील नको नको एवढं उडू नको म्हणून लय शायनिंग मारली ना, दिलं जर्किन खाली पाडून. चला करा मग तुम्ही तो परफ्यूम घेतलास काय ना मला ते सांगा. अगं चष्मा क्लीन करायला घेतला ग बाई. खरं सांगा, लग्नाच्या वेळेस घेतला होता शायनिंग. लग्नाच्या वेळेस नाही, तो लय जुना परफ्यूम आहे, कशावर तरी भेटलेला आहे तो गिफ्ट. अच्छा, मला वाटलं लग्नाच्या वेळेस परफ्यूमचा नादच शायनिंग मारायला घेतला होता. हो का, असं दुसरं काहीच नाही. दुसरं काय केलं का तुम्ही तुमचं स्किन केअर? कायचं काय केलं, ते लावलं ना खाली. हे दिलं, हे होतं नाही तर पॉन्ड्सची काय क्रीम. पॉन्ड्सची क्रीम आहे. बाईचं लावलं तर परत मी बाईसारखा दिसेल. मग ते कशाला लावलं खालचं बी वॅसलीन? ते मॉइश्चरायझर आहे, ते सगळ्यांना चालतं. मग ते काय कोणाला चालत नाही का? ते हाताला लावलं होतं. तोंडाला लावायचं होतं ना, तोंड असं ड्राय झालंय ना. ड्राय झालं होतं. थांबा मी देते तुम्हाला, मी देते. मी हा कोणतं लावायचं दाखवा. चला उठ. अरे त्याच्यावर नका शोधू. आता मी म्हणत होते की याच्यात शोधा तुम्हाला कोणतं लावायचंय, तर हे याच्यात फक्त आहे कोणतं लावायचंय. म्हणजे माणसाने जर एवढं सर्च करून करून जर वागलं ना तर मग मुश्किल आहे. सेटाफिलचं वापरतो, सेटाफिलचं. म्हणजे आता ऑर्डर करावं लागेल मग सेटाफिलचं. सीताफळ घ्या तोंडाला लावा, सेटाफिल लावायला चालले. इथं बायको एवढे महागडे प्रोडक्ट वापरीत नाही आणि आपण चाललो सेटाफिल घ्यायला. सेटाफिल बेस्टच आहे, पण कसंही नको म्हणलं नवऱ्याच्या खिशाला झळ नाही लागून द्यायची. पण नवरा डायरेक्ट सेटाफिल अँड ऑल. ते मेन साठी ग. कोण म्हणलं मेन साठी? तुला माहिती आहे ना कोणती इंडस्ट्री म्हणते याला? कोणती म्हणते? कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये स्किन नुसार प्रोडक्ट्स वेगवेगळे राहतात, स्किन टाईप नुसार. ते मला माहिती आहे. त्याच्यामुळं तुझी स्किन तुझंच प्रोडक्ट मी यूज केलं तर माझे तुझं स्किन टोन वेगळं आहे, परत आपली स्किन पण वेगळी आहे. पुरुषाची स्किन माणसाची स्किन वेगवेगळी असते. पण मी पण तुम्हाला दाखवू त्याच्यावर ऑल स्किन टाईप लिहिलेलं आहे. पण ठीक आहे मग. मी पण एवढी अशी डर्मॅटोलॉजिस्ट कडे जाऊन किंवा एवढं सर्च करून कधीच काही घेतलं नाही आयुष्यात. घेत जाय मग तुम्हाला लई खर्च होईल मी जर एवढं घेतलं. नको घेत जाऊ. विचार करून बोलत जा. थांबा मी देते तुम्हाला, प्रेमाने देते तर त्यांना लावायचं नाही. कसं लावायचं? कुठं लावायचं? तोंडाला. किती गंध दिसत ते. असंच लावायचं. ओ माय गॉड. बस बस म्हणते. नीट घ्या असं म्हणायचं, तर बस नव्हतं म्हणायचं. चांगलं वाटलं ना? गार गार वाटतं तोंडाला. स्मूथ होईल का? हो. मग उद्या संपन नाही कधी. 4-5 वेळेस लावलं चालेल का दिवसात? नाही, बात झाली एकदाच. धन्यवाद. का बरं पैसे वाटताय तुम्ही? बाबांनी सांगितलं ते पहिले त्यांच्या काळामध्ये भुईमुगाचं बी आणायला गेले का फोडायला लागायचे. मग एक पायली भुईमुगाचं बी फोडल्यावर 8 आणे भेटायचे. 50 पैसे. पायली भर बी मोजून जावं लागत होतं. म्हणजे अशी शेंगदाणे फोडायची किती भेटायचे? 8 आणे 50 पैसे भेटायचे. आता
काळ बदलला ना आता तुम्हाला मी 1 रुपया देतो. मग मी तुझा 1 रुपया नको आम्हाला आठानेच दे. आठानेच आणून दे. तुम्ही म्हणे ना आठाने मिळतील का? इन्फ्लेशन वाढलं ना. पण आता आठाने मिळणार नाही आम्हाला आठानेच दे. इन्फ्लेशन झालं तर आणि बाबाचं वय जास्त त्याच्यामुळे बाबाला 2 रुपये. नाही, आम्हाला आठानेच तुला आठाने द्यायला म्हणून तू आम्हाला रुपये देऊ राहिला का? हा आठानेच दे आम्हाला. किंमत तर आठवणीची. नाही तेव्हाच आहे ना किंमत केली तर मग तसे पैसे द्यायला पाहिजे. अरे पण तवाची जी आठवणीची किंमत आहे ती आता 1 रुपया झाली ना. इन्फ्लेशन मुळे महागाई वाढली येत ना. नाही आता जास्त झाली. आता त्या आठवणीची किंमत आता 50 रुपये झाली. हो एवढी का कुठून एवढ्या यांचे फोडून आम्ही काही येडे का आम्हाला कळत नाही. आम्ही काय तुला आठ वाटलो का? चहा वगैरे झालाय आणि दुपारी मी इडलीचं भिजत घातलं होतं तर मिक्सरमध्ये काढून घेते. सगळे एकत्र करून घेतलंय. तांदूळ डाळ म्हणजे भिजायला सेपरेट टाकलं होतं पण एकत्र केलंय आता सगळं तांदूळ डाळ पोहे वगैरे. आता त्याचं बॅटर बनवून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. हे बघा मस्तपैकी बॅटर बनवून झालेलं आहे. आता थंडी तर ते बॅटर काय एवढं फुगणार नाही तसंच ठेवलं तर कारण गारवा असतो. मग त्याच्यासाठी गरम पाणी करते आणि तो डब्बा गरम पाण्यात ठेवते म्हणजे ते चांगलं फर्मेंट होईल आणि फुगन पण चांगलं. जेवायचं का काय खायचं? कांद्याची पात कोरडी. हो आम्ही सगळे बाहेर फिरत होतो आणि हे घरात येऊन बसले तरी मी यांना शॉल दिली. म्हणलं परत म्हणतील का मला गार वाटतंय तर तू मला गार वाटतंय तर मी येणार नाही. पण मग बाहेर आले लगेच घरात निघून गेले. आता म्हणते का मला माझी टोपी शोधून दे तरच मी फिरायला. आता मी टोपी शोधायला आले. त्यांची टोपी शोधून द्यायची तरच ते फिरायला ती. म्हणजे बघा आता कसं उलटच. त्यांची टोपी आणि ही माझी टोपी. ही टोपी आम्ही मनालीला घेतली होती. चला आता तुम्हाला वाटलं तर येईल काय टोपी सापडायची नाही पण मी बी तुमची बायको यार हलक्यात नाही घ्यायचं भाऊ. सोपं नाही एवढं. ही नसती सापडली मी ही दिली असती पण तुम्हाला बाहेरच आणलं असतं. ही घालायची तुम्हाला? नाही आता येतो ना. आता मी घालते बरं काही. मनालीची टोपी तुम्ही कुठे घेतली ती? मनाली तुमची घरचीच होती मी. तिला हे ताणवू नको ते असं वरच दाबून खाली वडा असं मस्त दिसते. चला पाहुणे आले इथं बसले. साखर नाही पत्ती नाही. चला झोपायचंय आता. श्रीजाकडून आलो कानासोबत व्हिडिओ कॉलवर बोललो थोड्या वेळाने. आता झोपायचंय. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय.